नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे. कारण येत्या 20 मार्च 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या दिवसाची आपण प्रत्येक स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. आता अर्थात स्वामी महाराजांच्या सेवेसाठी कुठल्याही दिवसाची वाट पाहू नये. अगदी दररोज आपण स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं तरीही त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. आणि बघा, फळ तर आपल्याला मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपण स्वामींच्या अजून जवळ जात असतो आणि स्वामीमय होत असतो. आता दररोज आपल्याला सेवा करायच्याच आहेत, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटला तर आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते खास उपाय करायचे आहेत, ते आपण सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण ते ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत, ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत, त्या आपल्याला आजपासून दररोज करायच्या आहेत. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधी पाहत असाल, अगदी त्या दिवसापासून जरी केला तरी देखील चालणार आहे. त्या दिवसापासून आपल्याला ही एक छोटीशी गोष्ट करायची आहे. आता हे कोणी करायचं तर बघा, ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे अशा सगळ्याच लोकांनी ही गोष्ट जी आहे ती दररोज आपल्याला न चुकता करायची आहे. यापैकी बघा, काही जण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असतील, पण क्वचित काही जणांना वेळेअभावी करणं शक्य होत नसेल, त्यांनी कमीत कमी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तरी ह्या गोष्टी आहेत दररोज न चुकता करायच्या आहेत. आणि अगदीच बघा, त्यामध्ये जर मासिक धर्म आला किंवा मग सुतक आलं किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर करणं शक्य झालं नाही तर ते दिवस तुम्ही सोडा. इतर दिवशी आपल्याला ह्या ज्या म्हणजे ही जी सेवा आहे ती करायची आहे. आता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तर करायचीच आहेत, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं तर त्यानिमित्त 21 दिवसांची 11 दिवसांची सेवा देखील केली जाते. जर तुम्ही 28 तारखेपासून 20 तारखेपर्यंत अखंडपणे ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल. तर बघा, आपल्याला काय काम करायचं आहे हे सविस्तररित्या जाणून घेऊयात. जे काही करायचं आहे त्यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प घेऊ शकता आणि ह्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी आणि स्वामी महाराज सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये कायम वास करावेत आणि त्यांची साथ आपल्या पाठीशी कायम राहावी, यासाठी काय करायचे आहेत हे जाणून घेऊयात. तर बघा, ज्यांच्याकडे मूर्ती आहे आणि ज्यांच्याकडे फोटो आहे त्या दोघांसाठी सांगत आहे. वेगवेगळी पद्धत आहे, दोघांनीही ऐका. तुमच्याकडे जर मूर्ती आणि फोटो दोन्ही असतील तर मग तुम्ही जी मूर्तीसाठीची सेवा आहे तीच खास करून करा. आता आपल्याला करायचं काय आहे तर बघा, आपल्या स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्यावरती आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे. आता बरेच जण दररोज अभिषेक करत असतील, पण काही जणांना वेळेअभावी किंवा नोकरीमुळे, व्यवसायामुळे किंवा घरातील कामांमुळे दररोज अभिषेक करणं शक्य होत नाही. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला दररोज न चुकता अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना काय करायचं आहे तर स्वामी महाराजांची मूर्ती घ्यायची आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये शंख हा असतोच. अजूनही तुमच्याकडे जर शंख नसेल तर नक्कीच तो घेऊन या. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये पूर्वीपासून शंख नाही आहे, तर असा मधूनच आणला तर चालेल का? तर हो, हरकत नाही, तुम्ही आणू शकता. आपल्या देवघरामध्ये शंख असणं म्हणजे असायलाच हवा. तर ह्या शंखाने आपल्याला दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करण्यासाठी वेळ शक्यतो सकाळचीच असावी. पहाटे 7-8 वाजेपर्यंत तुम्ही कधीही केलं तरीही चालेल, पण वेळ ही सकाळचीच निवडा. अजून थोडा त्यामध्ये उशीर झाला तरीही चालेल, पण शक्यतो सकाळचीच वेळ निवडण्याचा प्रयत्न करा. आता अभिषेक करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. अभिषेक घालताना 16 वेळेस पुरुष सुक्तम म्हटलं जातं. 16 वेळेस शक्य नसेल तुम्हाला तर कमीत कमी 1 वेळेस पुरुष सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे. आणि यामध्ये जितके गुरुवार येणार आहेत त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 16 वेळेस पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. अशा पद्धतीने बघा, 16 वेळेस किंवा म्हणजे गुरुवार असेल त्या दिवशी आपल्याला 16 वेळेस आणि इतर दिवशी जर शक्य असेल तर 16 वेळेस किंवा मग 1 वेळेस पुरुष सुक्तम आपल्याला मूर्तीवरती अभिषेक घालताना म्हणायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला पवमान सुक्तम जे आहे ते वाचायचं आहे. पवमान सुक्तम जे आहे ते तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या किंवा मग तुम्ही तसं मोबाईलवरती बघून म्हणालात तरी देखील चालणार आहे. पण पहिल्यांदा आपल्याला पुरुष सुक्तम जे आहे ते म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला पवमान सुक्तम जे आहे ते वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचं आहे.
आता बघा ही जी स्तोत्र मंत्र आहेत ती सगळी आपल्याला शांततेने म्हणायची आहेत. मन अगदी शांत ठेवून म्हणायचे आहेत. कारण बघा सुरुवातीला काय होतं जेव्हा आपण करतो तेव्हा मन लागत नाही, मन विचलित होतं. पण या मनावरती ताबा मिळवून आपल्याला ही जी सगळं मंत्र स्तोत्र आहेत ती निश्चितच म्हणायची आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की स्वामी महाराजांना दररोज प्रार्थना करायची आहे की तुम्ही दररोज माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करा. आता हे जे तीर्थ आहे ते तुम्ही कशाचं बनवू शकता तर बघा अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत घेऊ शकता. दूध, दही, तूप, मध, साखर या 5ही गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. या 5 गोष्टी म्हणजे या पंचामृताने आपल्याला अभिषेक जो आहे तो घालायचा आहे. जर दररोज आपल्याला उपलब्ध होत नसतील या गोष्टी तर दूध किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. पण अशा प्रकारे आपल्याला अभिषेक जो आहे तो दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती करायचा आहे. आता बघा हे जे तीर्थ आहे ना, ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला आपल्याला थोडं-थोडं प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं एखाद्या फुलाच्या साहाय्याने किंवा मग हाताने आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. याने काय होणार आहे तर बघा, हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने प्यायलं त्यामुळे निश्चितच त्यांच्यावरती स्वामींची कृपा होणार आहे आणि त्यांच्यातील जी काही नकारात्मकता आहे ना, ती निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. आणि हे तीर्थ घरात शिंपडल्यामुळे घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि दिवसभर स्वामी महाराजांच्या ज्या काही स्वामीमय लहरी आहेत, त्या देखील आपल्या घरामध्ये टिकून राहणार आहेत. त्यामुळे ही छोटीशी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा आपल्याला निश्चितच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचा आहे. आता हे झालं ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांच्याकडे फोटो आहेत त्यांनी काय करायचं तर बघा आपण नेहमी जसा फोटो पुसून घेतो तसं आपल्याला हा जो फोटो स्वामी महाराजांचा आहे तो पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांच्या फोटोला अष्टगंध वगैरे लावून पूजा करून घ्यायची आहे आणि जिथे तुम्ही फोटो ठेवता तिथे फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर बघा एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्या पाण्याच्या ग्लासवरती तुमचा उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे आणि जे स्तोत्र मंत्र मगाशी सांगितले त्याप्रमाणे म्हणजे पहिलं आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे, त्यानंतर पवमान सूक्त, त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या प्रत्येकाला म्हणजे घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी ही सेवा जी आहे म्हणजे ही छोटीशी सेवा जी आहे ती करायची आहे आणि ज्यांच्याकडे फोटो आणि मूर्ती दोन्ही आहेत त्यांनी निश्चितच मूर्तीवरती अभिषेक जो आहे तो करायचा आहे. तुम्ही दररोज या गोष्टी करून बघा. अगदीच प्रत्येकाला दररोज करणं शक्य होणार नाही पण प्रकट दिनानिमित्त तरी दररोज करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भलेही तुम्ही एखाद्या गुरुवारी किंवा मग जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं ना तर तुम्हाला त्याचे सकारात्मक बदल जे आहेत ते तुमच्या घरामध्ये दिसून येतील. या व्यतिरिक्त बघा स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये नेहमी पिवळ्या रंगाचा समावेश जास्तीत जास्त करावा. जसं की चाफ्याची फुलं आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या घरामध्ये असायलाच हवी, जे स्वामी भक्त आहेत ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे त्यांच्या देवघरामध्ये हिना अत्तर हे असायलाच हवं. हिना अत्तर हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होतं त्यामुळे आपल्या पूजेमध्ये हिना अत्तरचा समावेश आवर्जून करा. त्यामुळे बघा अजूनही तुमच्याकडे जर हिना अत्तर तुम्ही घेतलेलं नसेल तर नक्कीच घ्या. ते तुम्ही बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल पण घेताना एक काळजी घ्या की हे जे अत्तर आहे ते डुप्लिकेट देखील मिळतं. त्यामुळे तुमचं खात्रीशीर दुकान जिथे असेल म्हणजे तुम्ही नेहमी पूजेचं सामान जिथे घेता तिथेच हे हिना अत्तर जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा अशा या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. निश्चितच याचे सकारात्मक बदल जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील. आपण बघा संसारिक व्यक्ती आहोत. आपल्याला दररोज करणं शक्य नाही पण किमान स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तरी आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. संकटं बघा आपल्या आयुष्यात येतच असतात पण त्या संकटातून मार्ग निघण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच या प्रकट दिनानिमित्त आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आपल्या सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद निश्चितच मिळणार आहे आणि स्वामींची साथ आपल्या पाठीशी कायम राहणार आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.